हे लक्ष्मी माता, हे चंद्रदेवा, या पवित्र क्षणी, या दिव्य पौर्णिमेच्या रात्री तुमची ही पावन कथा जो कोणी मनोभावे ऐकेल त्याच्या घरात या क्षणापासून सुख, शांती आणि समृद्धीचा वास हो. भक्त हो, ही कथा ऐकल्याने केवळ मन प्रसन्न होत नाही, तर घरात धनधान्य, ऐश्वर आणि आरोग्य यांचा वर्षाव होतो. अंधार, चिंता आणि दारिद्र्य नष्ट होतात. ज्याच्या मनात भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांचं आयुष्य या पौर्णिमेच्या चंद्रासारखं शुभ्र आणि तेजस्वी होतं. ही कथा केवळ श्रीमंतीची नाही, ती प्रेमाची, भक्तीची आणि शुद्धतेची कथा आहे. म्हणून या कथेला फक्त कानांनी ऐकू नका, तर हृदयाने अनुभवा. कारण जिथे भक्ती असते तिथे देवी स्वतः येते, आणि जिथे देवी येते तिथे धन, सुख आणि आनंद कायमचा नांदतो. कथेला सुरुवात करण्यापूर्वी माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये हा मंत्र टाईप करा. ओम श्रीये चंद्राय नमः. अर्थ: या मंत्राद्वारे आपण देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांना एकत्र आदर करतो. श्रीये म्हणजे देवी लक्ष्मी, संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर. चंद्राय म्हणजे चंद्रदेव, शांती, शुद्धता आणि प्रकाश. आणि आजची पवित्र कथा 3 भक्तांना शेअर करून लाईक करा. विश्वास ठेवा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. कारण जे मनोभावे भक्ती करतात त्यावर लक्ष्मी आणि चंद्रदेव दोघांचाच आशीर्वाद राहतो. चला तर मग या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. कोजागिरी पौर्णिमेची कथा माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्या आशीर्वादाने. काळाच्या सुरुवातीला जेव्हा पृथ्वी अजून नव्याने आकार घेत होती, आकाशातल्या ताऱ्यांना आपापले स्थान मिळत होते आणि देवगणांना त्यांच्या कर्तव्याची नेमणूक होत होती, तेव्हा ब्रह्मदेवाने चंद्राला आकाशाचा रक्षक बनवले. त्याचं नाव होतं सौम्य तेजस्वी चंद्र. कारण त्याचं तेज इतकं शीतल होतं की देवगण सुद्धा त्याच्या प्रकाशात विश्रांती घे. चंद्रदेव हा सौंदर्याचा, प्रेमाचा आणि शीतलतेचा अधिपती मानला जातो. पण त्याच्या तेजामुळेच एकदा देवांमध्ये ईर्ष्या निर्माण झाली. इंद्राला वाटलं, माझं वैभव, माझं ऐश्वर, माझा दरबार सर्व श्रेष्ठ आहे, पण या चंद्राचं तेज माझ्या गौरवावर सावली टाकतंय. इंद्राने एक योजना आखली. त्याने सर्व देवगणांना बोलावलं आणि म्हणाला, या चंद्राला आपल्यासारखं समजायला शिकवायलाच हवं. तो दिवस रात्र आपल्यावर तेज सोडतो, पण हे तेज केवळ गर्वाने झळकतंय. त्याला नम्रता शिकवायची वेळ आली आहे. ब्रह्मदेवाला ही चर्चा कळली. ते शांतपणे म्हणाले, इंद्रा, तेज हे दोष नसतो, पण गर्वाने झाकलेले तेज विनाशाला नेते. जर चंद्र गर्व करीत असेल तर त्याचं फल तो स्वतःच भोगेल. पण लक्षात ठेव, चंद्राचा प्रकाश शुद्ध आहे आणि शुद्धता कधीच नाश पावत नाही. ब्रह्मदेवाने मग एक वचन दिलं. एक दिवस असा येईल जेव्हा या चंद्राच्या तेजातून संपत्तीचा वर्षाव होईल. त्या दिवशी जो जागा असेल त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, पण जो झोपी जाईल त्याचं नशीब निद्रेत हरवेल. याच वचनातून पुढे जन्म घेतला कोजागिरी पौर्णिमा या पवित्र दिवसाचा. को जागृती म्हणजे कोण जागा आहे असा स्वर्गातून येणारा आवाज या दिवसाची सुरुवात करतो. त्या काळात पृथ्वीवर राजा हरिश्व राज्य करत होता. तो सत्यवादी, न्यायप्रिय आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्पित होता. पण त्याच्या राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळ पडला होता. चंद्राची शीतलता जणू कमी झाली होती. धरणी तडफडत होती आणि लोक भयभीत होते. एका पौर्णिमेच्या रात्री राजा चिंतेत मग्न बसला होता. त्याने आकाशाकडे पाहिलं, पण त्या रात्री चंद्र धुसर दिसत होता. जणू त्याचं तेज हरवलं होतं. राजा म्हणाला, देवा, हा चंद्र इतका कांतीहीन कसा झाला? हा तर लोकांना शांती देणारा होता. आता मात्र जगावर अंधार पसरतोय. तेव्हाच दरबारात एक वृद्ध ऋषी आले.
त्यांच्या डोळ्यात अतिशय गूढ तेज होतं. ते म्हणाले, राजन, तू जे पाहतोयस ते केवळ निसर्गाचं बदलणं नाही, हा चंद्राचा प्रायचित्त काळ आहे. एकदा त्याने गर्वाने इंद्राला अपमानित केलं होतं आणि त्याच्या अहंकारामुळे लक्ष्मी मातेचं तेज मंद झालं. राजा नम्रतेने विचारतो, मग उपाय काय गुरुदेव? या भूमीला पुन्हा तेज कसं मिळेल? ऋषी हसले आणि म्हणाले, या पौर्णिमेच्या दिवशी तू आणि तुझे प्रजाजन जागे राहा. चंद्राच्या शीतलतेला प्रणाम करा. दुधात चंद्राचं प्रतिबिंब पहा आणि लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा. कारण आजची रात्र तीच आहे जिच्या प्रकाशाने संपत्ती, सौभाग्य आणि शांती पुन्हा जगात येईल. राजाने ते ऐकून संपूर्ण राज्यात आदेश दिला, आज आपण सर्वजण जागे राहू, चंद्राला नमस्कार करू, दुधाचा अभिषेक करू आणि लक्ष्मी मातेची आराधना करू. त्या रात्री संपूर्ण राज्यात आनंद पसरला. चंद्र पुन्हा शीतल प्रकाशाने झळकू लागला. दुधात त्याचं प्रतिबिंब दिसलं आणि असे म्हणतात की त्या क्षणीच लक्ष्मी मातेने आकाशातून विचारलं, को जागृती, कोण जागा आहे? राजा आणि प्रजाजन एक सुरात म्हणाले, आम्ही जागे आहोत माता. ते ऐकून लक्ष्मी मातेने त्यांच्या घरावर संपत्तीचा वर्षाव केला आणि त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला लोक दुधाचा पेय करतात, चंद्राचं दर्शन घेतात आणि जागरण करतात. त्या दिवसाला म्हणतात कोजागिरी पौर्णिमा. त्या दिवशी चंद्र पुन्हा तेजोमय झाला होता. पृथ्वीवर शीतल प्रकाश पसरला होता आणि सर्व दिशांना दुधासारखी चांदणी झळकत होती. राजा हरिश्वच्या राज्यात लोक जागे होते. घराघरातून मंत्र, भजन आणि घंटानाद ऐकू येत होता. पण त्या दिवशी स्वर्गलोकात काहीतरी विलक्षण घडत होतं. लक्ष्मी माता, जी धन, सौभाग्य आणि शांतीची अधिष्ठात्री देवी आहे, ती आपल्या कमळासनावर शांतपणे बसली होती. तिच्या मुखावर तेज होतं, पण डोळ्यात एक गूढ करुणा होती. विष्णू भगवान तिच्याकडे पाहून म्हणाले, देवी, आज तू इतकी शांत का आहेस? तुझ्या हास्यानेच तर स्वर्ग उजळतो. लक्ष्मी मातेने हळूच उत्तर दिलं, प्रभू, पृथ्वीवरील लोक माझं नाव घेऊन जागे राहतात, पण मला हवे ते त्यांचं जागरण नाही. मला त्यांची डोळ्यांची झोप नको आहे. मला त्यांच्या मनाची जागृती हवी आहे. भगवान विष्णू हसले, मग तू स्वतः जा पृथ्वीवर. त्यांना शिकव की जागरण म्हणजे फक्त रात्रभर जागणं नाही, तर अंतर्मन जागं करणं आहे. त्या रात्री लक्ष्मी मातेने एक मोहक रूप धारण केलं. तिच्या अंगावर रुपेरी वस्त्र होतं, डोक्यावर चांदणीचा मुकुट आणि तिच्या हातात सुवर्ण कमळ. ती पृथ्वीवर उतरली आणि चंद्रदेवाच्या किरणातून प्रवास करत करत ती आली राजा हरिश्वच्या दरबारात. राजा आणि राणी त्यावेळी दुधाचा कलश ठेवून चंद्राला नमस्कार करत होते. अचानक चंद्राच्या प्रकाशातून एक तेजोमय स्त्री प्रकट झाली. तिच्या तेजाने संपूर्ण दरबार चकाकला. सर्व लोक अचंबित झाले. राजा पुढे झुकून म्हणाला, देवी, तू कोण? या चांदण्यासारख्या प्रकाशात उतरलीस तू कुणासाठी? ती सौम्य स्वरात म्हणाली, मी तीच ज्याला तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला स्मरता. मी श्री लक्ष्मी. आज मी आली आहे कारण तुम्ही जागे आहात, शरीरानेच नाही तर मनानेही. राजा आणि प्रजाजन नम्र झाले. माता पुढे म्हणाली, आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी जो चंद्राच्या प्रकाशात जागा राहतो त्याचं मन निर्मळ होतं. कारण या रात्री चंद्राचं तेज माझ्या स्वरूपाचं प्रतिबिंब आहे. मी चंद्राच्या किरणातून पृथ्वीवर उतरते आणि पाहते कोण जागा आहे, कोण भक्तिभावाने माझं नाम घेतो. ती थोडी थांबली आणि मग म्हणाली, म्हणूनच या रात्री मी विचारते, को जागृती, म्हणजेच कोण जागा आहे? आणि जो भक्त उत्तर देतो, मी जागा आहे माता, मी जागी आहे माते, त्याच्या घरात मी संपत्ती, सुख आणि सौभाग्याचा वर्षाव करते. तेव्हा राणीने विचारलं, माता, आम्ही तुझी पूजा करतो, जागे राहतो, दुधाचं पेय करतो, पण या दुधाचं काय महत्त्व आहे? माता मंद स्मित करून म्हणाली,
हे दूध चंद्राचं प्रतीक आहे. चंद्राचं तेज शीतल आहे, पण ते जेव्हा दुधात उतरवतं तेव्हा त्याचं रूपांतर अमृतात होतं. हा क्षण अत्यंत दुर्मिळ असतो. या क्षणी जो चंद्रदर्शन करून दूध ग्रहण करतो त्याच्या आयुष्यात संतुलन, शांती आणि समृद्धी येते. ती पुढे म्हणाली, या रात्रभराच्या जागरणाचा अर्थ केवळ चैतन्य राखणे नाही. या जागरणाने मनातील अंधार हटवायचा आहे. लोभ, द्वेष, आळस, असंतोष. जो या भावनेने जागतो त्याचं जीवन सुवर्ण होतं आणि जो केवळ झोप टाळतो पण मनाने सुस्त असतो त्याच्यासाठी हा दिवस एक उत्सव असतो. इतकं बोलून माता लक्ष्मी पुन्हा आकाशाकडे निघाली. तिच्या पावलांखाली कमळे फुलत होती. चंद्र तिच्या मागोमाग झळकत होता आणि सर्वत्र गंध पसरला होता. त्या रात्री राजा हरिश्वाच्या राज्यात धन, अन्न आणि आनंदाचा वर्षाव झाला. लोकांनी त्या दिवसाला नाव दिलं लक्ष्मी जागरण पौर्णिमा आणि पुढे ती ओळखली जाऊ लागली कोजागिरी पौर्णिमा म्हणून. पण कथा इथेच संपत नाही, कारण पुढच्या दिवशी चंद्रदेव स्वतः लक्ष्मी मातेपुढे नतमस्तक झाले आणि म्हणाले, देवी, तुझ्या कृपेमुळे माझं तेज पुन्हा प्रकट झालं, पण मला जाणून घ्यायचं आहे माझ्या या शीतलतेचा उपयोग मानवाला कसा व्हावा. त्या रात्री लक्ष्मी माता स्वर्गलोकात परत गेल्यानंतर चंद्रदेव अत्यंत विचारमग्न झाले. त्यांनी स्वतःच्या तेजाकडे पाहिलं. ते पुन्हा उजळलं होतं, पण आता त्यात एक नवीन शांती होती. त्याच्या अंतःकरणात मात्र एक प्रश्न सतत घुमत होता. माझं तेज जर अहंकारामुळे म्लान झालं होतं तर आता ते टिकवावं कसं. ते हळूच ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवांना वंदन करून म्हणाले, प्रभू, तुमच्या आशीर्वादाने मला तेज मिळालं, पण त्या तेजासोबत गर्वही आला. आता मला समजलं की तेजाचे खरे सार विनम्रतेत आहे. पण आता माझं तेज लोकांना कसं उपकारकारक ठरेल हे मला समजत नाही. ब्रह्मदेव स्मित करून म्हणाले, चंद्रा, तुझं तेज केवळ प्रकाश नाही, ते भावनांचं प्रतिबिंब आहे. पृथ्वीवरील मानव जेव्हा आनंदात, प्रेमात किंवा करुणेत असतो तेव्हा त्याचं मन तुझ्या प्रकाशासारखं उजळतं. पण जेव्हा तो लोभ, क्रोध आणि असूयेने झाकला जातो तेव्हा त्याचं मन काळोखात बुडतं. तू त्यांना सांग, तुझ्या तेजात जागणं म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाचं जागरण. त्या क्षणीच लक्ष्मी माता पुन्हा प्रकट झाली. तिच्या हस्तात सुवर्ण कलश होता आणि त्या कलशातून तेजाचे झरे वाहत होते. ती म्हणाली, चंद्रदेव, तुझं तेज केवळ सौंदर्याचं नाही तर 3 गोष्टींचं प्रतीक आहे, धन, आरोग्य आणि प्रेम. चंद्रदेव नतमस्तक झाले. माता पुढे म्हणाली, पहिली गोष्ट धन. तुझ्या किरणात शीतलता आहे. जो मनुष्य कोजागिरीच्या रात्री तुझं दर्शन करतो आणि दुधाचं पेय करतो त्याचं मन शांत होतं. शांत मनच खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करतं. लक्ष्मी फक्त पैशात नसते, ती संतोषात असते. दुसरी गोष्ट आरोग्य. तुझ्या किरणात औषधी प्रभाव आहे. म्हणूनच या रात्री जेव्हा लोक दुधाचं सेवन करतात तेव्हा त्या दुधात तुझ्या किरणाचं अमृत मिसळलेलं असतं. त्याने शरीर शुद्ध होतं, मन प्रसन्न होतं आणि आरोग्य वाढतं. आणि तिसरं म्हणजे प्रेम. तुझं तेज सौम्य आहे, पण त्यात ममता आहे. जी जोडपी या दिवशी एकत्र बसून चंद्रदर्शन करतात ते एकमेकांविषयी अधिक निकट होतात. तुझ्या किरणांनी त्यांच्या भावनातील कलुष दूर होतो आणि संबंधात शांती येते. चंद्रदेव आनंदाने चमकले. त्यांनी म्हणाले, देवी, आता मला माझं कार्य समजलं. मी प्रत्येक पौर्णिमेला पृथ्वीवर उतरून माझ्या किरणांनी मानवाला या 3 गोष्टींचं वरदान देईन. लक्ष्मी माता म्हणाली, आणि म्हणूनच या दिवसाचं नाव राहील कोजागिरी पौर्णिमा. कारण या दिवशी देवलोकातून प्रश्न विचारला जातो, को जागृती. जो उत्तर देतो, मी जागा आहे माता, त्याच्या घरात माझा आणि तुझं दोघांचाही आशीर्वाद येतो. त्या क्षणापासून प्रत्येक वर्षी
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा चंद्र सर्वाधिक तेजाने झळकतो तेव्हा लक्ष्मी माता आणि चंद्रदेव पृथ्वीवर उतरतात. ते प्रत्येक घरावर नजर टाकतात. कोण झोपले आहे, कोण जागे आहे, कोण जागृत आहे, मनाने, भक्तीने आणि प्रेमाने. जे दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहतात, जे प्रार्थना करतात, जे आभार मानतात, त्यांच्या जीवनात सुख, आरोग्य आणि प्रेमाचं तेज कायम राहतं. त्या दिवसानंतर राजा हरिश्वच्या राज्यात अन्नधान्य वाढलं, रोग नाहीसे झाले आणि लोकांच्या घरात हसू परत आलं. तेव्हा ऋषींनी सांगितलं, ही रात्र केवळ चंद्रपूजेसाठी नाही तर अंतर्मनाच्या शुद्धतेसाठी आहे. जागरण करा, पण हृदयात प्रकाश जागवा, कारण जे मनाने जागे असतात त्यांच्यावरच लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते. याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा फक्त संपत्तीची रात्र नसून जागृतीची रात्र ठरली, मन, शरीर आणि आत्म्याच्या तेजाची. लक्ष्मी मातेने आणि चंद्रदेवाने पृथ्वीवर आपले आशीर्वाद दिल्यानंतर काही काळ गेला. राजा हरिश्वच्या राज्यात सुख, संपन्नता आणि आनंद नांदू लागला होता. पण त्या सुखाचं मूळ कारण सर्वांना ठाऊक होतं, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचं जागरण आणि चंद्रपूजन. त्यानंतर ऋषीगणांनी ठरवलं की ही परंपरा फक्त त्या काळापुरती नको, ती चिरंतन व्हावी. मग त्यांनी या दिवसाचे विधी निश्चित केले, जे आजपर्यंत परंपरेने चालत आले आहेत. पहिला विधी, चंद्राभिषेक, दुधाच्या आरशातील चंद्र. एका दिवशी ऋषी भारद्वाज आणि ऋषी गौतम यांच्यात चर्चा झाली. गौतम म्हणाले, हे ऋषीवर्य, जेव्हा लक्ष्मी माता म्हणाली की दुधात चंद्राचं प्रतिबिंब पहा, त्याचा गूढ अर्थ काय आहे? भारद्वाज उत्तरले, दूध म्हणजे शुद्धता, चंद्र म्हणजे शांती. जेव्हा चंद्राचं तेज दुधात उतरवतं तेव्हा त्या क्षणी निसर्गातील सर्वात शुद्ध मिश्रण तयार होतं, अमृत. त्या दुधात केवळ चंद्रकिरण नाही तर लक्ष्मी मातेचा आशीर्वादही मिसळलेला असतो. ते पुढे म्हणाले, या दुधाचं सेवन म्हणजे शरीर शुद्ध करणं आणि त्यांचं दर्शन म्हणजे मन शुद्ध करणं. म्हणूनच आपण चंद्राला वंदन करताना प्रथम त्यांचं प्रतिबिंब दुधात पाहावं, कारण थेट तेज पाहिलं तर अहंकार वाढतो, पण त्याचं प्रतिबिंब पाहिलं तर विनम्रता वाढते. त्या दिवसापासून चंद्र अभिषेक सुरू झाला. प्रत्येक घरात रात्रीच्या आकाशात चंद्राला दुधाचं अर्पण करण्यात येऊ लागलं आणि त्या क्षणी म्हटलं जाई, श्री लक्ष्मी चंद्राय नमः. दुसरा विधी, दूधपान आणि चंद्रकिरणात जागरण. त्या काळी देवगिरी नावाचे एक छोटे राज्य होते. तेथील राजा वसुदेव हा अत्यंत मोठा भक्त होता, पण त्याची एकच चिंता होती, त्याची राणी सतत आजारी राहत असे. कितीही औषधं केली तरी फरक पडत नव्हता. एका आश्विन पौर्णिमेला एक साधू आला. तो म्हणाला, राजन, आजची रात्र कोजागिरीची आहे. चंद्रदेव आणि लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर येतात. तू आणि तुझी राणी जागे राहा, दुधाचं पेय करा आणि चंद्रकिरणात बसून प्रार्थना करा. राजाने तसेच केले. त्यांनी आकाशाखाली बसून सुवर्ण पातेल्यात दूध ठेवलं. चंद्राचं प्रतिबिंब त्या दुधात उतरलं आणि राणीने शांतपणे ते दूध ग्रहण केलं. अचानक तिच्या चेहऱ्यावर तेज आलं, डोळ्यात प्रकाश चमकला आणि ती म्हणाली, देवा, किती शीतल, किती शांत वाटतंय. त्या क्षणी आकाशातून मंद स्वर आला, को जागृती. राजा आणि राणी एकत्र म्हणाले, आम्ही जागे आहोत माते. त्या क्षणापासून राणीच्या आजाराचा पूर्ण नाश झाला. राज्यभर आरोग्य आणि आनंद परत आला. त्या दिवसापासून लोक म्हणू लागली, कोजागिरीच्या दुधात देवाचं अमृत उतरलेलं असतं. तिसरा विधी, जागरण आणि भावनिक शुद्धी. ऋषीगण म्हणत असत, त्या रात्री जागरण करावं, पण ते केवळ निद्रा टाळण्यासाठी नव्हे. जागरण म्हणजे अंतःकरण जागं ठेवणं, विचार, भावना आणि कृतज्ञता यांचं संतुलन राखणं. म्हणूनच या रात्री लोक केवळ गप्पा करत नाहीत, तर भजन, आरती, कथा आणि कीर्तन करतात, कारण त्या स्वरात, त्या भक्तीतून मनाची झोप नष्ट होते. देवगण म्हणतात,
जो या दिवशी भक्तिभावाने जागतो त्याच्या घरात वर्षभर लक्ष्मी नांदते. जो या दिवशी केवळ मनोरंजनासाठी जागतो त्याला चंद्राच्या तेजाचं वरदान मिळत नाही. लक्ष्मी माता आणि चंद्रदेवांनी त्या दिवशी पृथ्वीवर एक शाश्वत विधान केलं. जो भक्त कोजागिरीच्या रात्री चंद्रदर्शन करतो, दुधाचं सेवन करतो आणि प्रार्थनेत मन जागं ठेवतो, त्याचं जीवन चंद्रासारखं होतं, शीतल, प्रसन्न आणि तेजस्वी. त्या रात्रीपासून प्रत्येक वर्षी जेव्हा आश्विन महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा लोक घराच्या अंगणात दुधाचे कलश ठेवतात, आकाशाकडे पाहतात आणि भक्तिभावाने म्हणतात, जय श्री लक्ष्मी माता, जय चंद्रदेव. आकाशातील सान्यांमध्ये जणू काही क्षणभर एक दिव्य झळाळी असते. जणू चंद्रदेव आणि लक्ष्मी माता पुन्हा एकदा म्हणतात, को जागृती, आणि त्यावरून पृथ्वीवर उत्तर येतं, आम्ही जागे आहोत माता, आमचं मन जागा आहे. याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा केवळ एक सण नाही, तर ती देव, निसर्ग, मानव यांच्यातील आत्मिक संवादाची रात्र आहे. राजा हरिश्व आणि लोकांच्या भक्तिभावाने निर्माण झालेला तो दिव्य प्रसंग कालांतराने केवळ एक उत्सव राहिला नाही, तर तो साधनेचा मार्ग बनला. या दिवसाच्या पवित्रतेचा अनुभव घेत ऋषी, योगी आणि तपस्वी जणांनी कोजागिरीच्या पौर्णिमेला चंद्रयोग नावाची विशेष साधना आरंभली. आता आपण ऋषीगणांची अनुभूती ऐकू. हिमालयाच्या गहिऱ्या गुहांमध्ये नर्मदा, सरस्वती आणि गोदावरीच्या तीरावर अनेक ऋषी ध्यान करत असत. ते म्हणत, आज चंद्र पूर्ण आहे, लक्ष्मी माता पृथ्वीवर आहे आणि निसर्ग शुद्ध झाला आहे. आज ध्यान केलं तर मनाच्या गाभाऱ्यातील सर्व अंधार नष्ट होतो. त्यांच्या साधनेत चंद्र हे केवळ आकाशातील ग्रह नव्हता, तो मनाचं प्रतीक होता. चंद्राची शीतलता म्हणजे मनाची शांती आणि त्याचं तेज म्हणजे आत्म्याचं जागरण. ऋषी वसिष्ठ यांनी सांगितलं, जसा सूर्य बाह्य जग उजळवतो तसा चंद्र अंतर्मन उजळवतो. सूर्य तेज देतो पण चंद्र शांती देतो. दोघात संतुलन जपणं म्हणजेच पूर्ण साधना. कोजागिरीच्या रात्री साधक गंगा जलासारख्या शुद्ध ठिकाणी बसून ध्यान करत. त्यांच्यासमोर चांदीचा अथवा मातीचा कलश ठेवला जाई. त्यात दूध भरलं जात आणि त्यावर एक कमळ पुष्प ठेवण्यात येतं. मग ते डोळे मिटून हळूहळू श्वास घेत चंद्राचं तेज कल्पनेत ओढून घेत आणि त्या शीतलतेला मनात साठवत असत. ते म्हणत, हे चंद्रदेवा, तुझं तेज माझ्या अंतर्मनात उतरू दे. माझं मनही तुझ्यासारखं शीतल, निर्मळ आणि प्रसन्न होऊ दे. अशा अवस्थेत साधकाच्या देहातून सौम्य प्रकाश झळकू लागे. ऋषीगण सांगत की जेव्हा मन पूर्ण स्थिर होतं तेव्हा चंद्रकिरण प्रत्यक्ष देहावर पडत नाहीत, तर अंतःकरणात उतरतात. हीच अवस्था म्हणतात चंद्रयोग. अजून एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे एका रात्री ऋषी कण्व चंद्रयोगात मग्न होते. चंद्र शिखरावर पोहोचला होता. त्याचवेळी आकाशात सुवर्ण किरणांचा झोत उमटला. लक्ष्मी माता प्रकट झाली आणि म्हणाली, हे ऋषीवर्य, तू जी साधना करत आहेस ती फक्त तुझ्या तेजासाठी नाही, तर जगाच्या कल्याणासाठी आहे. तू या चंद्रकिरणातून जी शांतता ग्रहण करतोस ते जगात पसरव, कारण हीच खरी संपत्ती आहे, अंतरशांती. ऋषी नम्रतेने म्हणाले, माता, तुझ्या कृपेने मला समजलं की संपत्ती सोन्यात नाही तर आत्मशांतीत आहे. त्या दिवसानंतर ऋषी कण्वांनी चंद्रयोगाचा प्रसार केला. त्यांनी सांगितलं, कोजागिरीच्या रात्री जो साधक चंद्रकिरणात बसून ध्यान करतो त्याचं मन चंद्रासारखं होतं, शीतल पण तेजस्वी. कोजागिरी साधना म्हणजेच जनमानसातील रूपांतर. काळ पुढे सरकत गेला. लोकांनी ऋषींच्या या साधनेला आपापल्या पद्धतीने अंगीकारलं. कोणी चंद्रदर्शन करून आरोग्य मागू लागले, कोणी संपत्तीची कामना करू लागले, कोणी प्रेम, तर कोणी एकतेसाठी जागरण करू लागले. पण प्रत्येक कृतीत एकच सार होतं, मन शुद्ध ठेवा आणि चंद्रासारखं शीतल राहा. हळूहळू या साधनेचं नाव पडलं कोजागिरी साधना, म्हणजे मन, चंद्र आणि लक्ष्मी यांचं संगमस्थान. साधनेचा परमोच्च क्षण म्हणजे ही कथा सांगते
की एका दिवशी एक तरुण साधक नामदेव नावाचा कोजागिरीच्या रात्री ध्यानात बसला. तो गरीब होता, पण मनाने अत्यंत एकनिष्ठ भक्त होता. त्याने चंद्राकडे पाहून म्हटलं, देवा, मला धन नको, पण मनाचं समाधान दे. रात्र संपत आली आणि सकाळच्या पहाटे लक्ष्मी मातेने स्वप्नात येऊन त्याला वर दिलं. तू जागा राहिलास ते केवळ डोळ्यांनी नव्हे तर आत्म्याने. तू जे मागितलंस ते सर्वात मोठं धन आहे. तुझ्या घरात सदैव संतोष आणि आनंद नांदेल. त्या दिवसापासून नामदेवाच्या गावात गरिबी संपली. लोक एकमेकांना म्हणू लागले, ज्याचं मन चंद्रासारखं प्रसन्न त्याच्याकडे लक्ष्मी माता आपोआप येते. अशा रीतीने कोजागिरी पौर्णिमेची साधना ही देवतेच्या उपासनेपासून आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास ठरली. ती शिकवते, प्रकाश शोधू नकोस, तू स्वतःच प्रकाश बन. चंद्र बाहेर आहे, पण त्याचं तेज तुझ्या अंतर्मनात आहे. चंद्राच्या त्या तेजाने पृथ्वीवर जणू दुधाचा प्रवाह वाहू लागला. आकाश निरभ्र, वारा मंद आणि वातावरण इतकं शीतल होतं की देवता देखील आपल्या स्वर्गीय आसनावरून उठून त्या रात्री पृथ्वीच्या दिशेने नमत होत्या. त्या रात्री प्रत्येक जीवामध्ये एक वेगळाच आनंद, एक दिव्यता जागृत होत होती, कारण ती होती कोजागिरीची पौर्णिमा, देवी लक्ष्मीचा सर्वाधिक प्रिय दिवस. त्या काळात स्वर्गात लक्ष्मी देवी श्रीहरीवर उभ्या होत्या. चंद्राच्या प्रकाशात त्या दिव्यतेसारख्या चमकत होत्या. त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता आणि त्या कलशातून त्या जगभर अमृतासारखी संपत्ती, सुख आणि समाधान वर्षाव करीत होत्या. परंतु त्या प्रत्येक घरावर न थांबता फिरत होत्या, कारण त्या पाहत होत्या की कोण जागृत आहे, कोण त्या रात्री भक्तिभावाने प्रार्थना करीत आहे. म्हणूनच त्या कोमल स्वरात म्हणत होत्या, को जागृती, म्हणजेच कोण जागा आहे. त्यावेळी अनेक घरे गाढ झोपत होती. काही ठिकाणी मात्र शुद्ध मनाने भावपूर्ण प्रार्थना करणारे भक्त जागे होते. ते म्हणत होते, माता लक्ष्मी, तूच आमच्या जीवनाची शोभा, तूच आनंद, तूच श्रीमंती. या पवित्र पौर्णिमेला आम्ही तुझ्या चरणी जागरण करतो. त्यांच्या या नादाने देवी लक्ष्मी प्रसन्न झाली. त्या प्रत्येक भक्ताच्या घरात जाऊन त्या दुधासारख्या शुभ्र चंद्रप्रकाशातून आशीर्वाद बरसू लागल्या. जिथे भाव, श्रद्धा आणि शुद्धता होती तिथे देवीने संपत्तीचा वर्षाव केला. जिथे लोभ, असूया आणि अहंकार होता तिथे देवी थांबलीच नाही. पण त्या रात्री लक्ष्मी देवीने एक विशेष घटना पाहिली. एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याचे घर. ते दोघे अत्यंत साधेपणाने जगत होते, पण त्यांचं मन अत्यंत पवित्र होतं. त्यांच्या घरात चूल मंद पेटली होती. एका पेल्यात थोडंसं दूध होतं, तेही त्यांनी लक्ष्मी देवीच्या नावे ठेवलेलं होतं. ते दोघे रात्रभर त्या पेल्यापुढे बसून भजन म्हणत होते. त्या दाम्पत्याच्या भक्तीने लक्ष्मी देवी इतक्या प्रभावित झाल्या की त्या घरात प्रत्यक्ष प्रकट झाल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, वत्सा, आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्री मी तुझ्या या जागरणाने प्रसन्न झाले आहे. माग, जे हवे आहे ते माग. ब्राह्मण नम्रतेने म्हणाला, माते, आम्हाला धन नको, आम्हाला फक्त भक्ती, समाधान आणि तुझं सततचं दर्शन हवं. लक्ष्मी देवी हसल्या, वत्सा, जिथे असा भाव असतो तिथे मी स्वतःहून वास करते. पण तुझ्या या निस्वार्थ भावनेमुळे तुला सर्व प्रकारचं ऐश्वर्य लाभेल आणि तरीही तू नम्रच राहशील. त्या क्षणी त्यांच्या घरात तेज वाढलं. तोच पेला ज्यात दूध होतं त्यातून सुवर्ण किरणे झळकू लागली. घरात सुगंध पसरला आणि दुसऱ्या दिवसापासून त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या आयुष्यात दररोज सुख, समाधान आणि श्रीमंती आली. पण त्यांनी कधीही त्याचा अभिमान केला नाही. ही कथा देव आणि माणूस यांच्या नात्यातील शुद्धतेचं प्रतीक आहे. त्या रात्रीपासून कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीच्या जागरणाची रात्र म्हणून ओळखली जाऊ लागली. जो या रात्री मनोभावे जागतो, देवीचं स्मरण करतो, तो जीवनात कधीही दरिद्री होत नाही. त्या रात्री दुधाचा एक पेला पिण्याची परंपरा का आहे हे देखील आता आपल्याला समजेल. कारण त्या दुधामागे एक अत्यंत गूढ रहस्य दडलेलं आहे.
त्या दिव्य रात्रीचा शीतल चंद्र जणू पृथ्वीला स्पर्श करीत होता. सर्वत्र शांती, तेज आणि सुखाची अनुभूती होत होती. त्या प्रकाशात देवता, ऋषी आणि मानव सगळे एकाच भावनेने एकत्र आले होते. कोजागिरीची ही रात्र केवळ लक्ष्मी पूजनाची नव्हे, तर भक्ती, कृतज्ञता आणि शांततेच्या स्मरणाची होती. लक्ष्मी देवी त्या रात्री पृथ्वीवरून परत स्वर्गाकडे जात होत्या. त्या क्षणी त्यांच्या पावलांखाली चंद्राचा प्रकाश जणू झुकला होता. त्यांनी मागे वळून पृथ्वीच्या दिशेने पाहिलं आणि मनात विचार केला, ही पृथ्वी किती सुंदर आहे, पण इथे प्रत्येक जीवाला समाधान कमी आहे. प्रत्येकाला धन हवं, पण त्यात भक्ती कमी आहे. तेव्हा लक्ष्मी देवीने त्या रात्री एक नवा नियम निर्माण केला. त्या म्हणाल्या, आजच्या दिवसापासून जो माझ्या या पौर्णिमेच्या दिवशी जागरण करेल, चंद्रप्रकाशात शुद्ध मनाने दूध पिळेल आणि इतरांना आनंद देईल, त्याच्या जीवनात मी नित्यवास करीन. त्या क्षणी स्वर्गात एक दिव्य नाद झाला. चंद्रदेव स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, देवी तुमचा हा आशीर्वाद पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी अमृता समान आहे. पण हे दूध जे आज तुम्ही सांगितले तेच दूध का? लक्ष्मी माता हसल्या, हो चंद्रा, कारण ते दूध पवित्रतेचे प्रतीक आहे. दुधासारखं स्वच्छ मन ज्याचं आहे त्यालाच माझा खरा आशीर्वाद लाभतो. चंद्रप्रकाश आणि दूध दोन्ही शुभ्र, दोन्ही शीतल, दोन्ही शांती देणारे आहेत. म्हणून मी सांगितलं, या रात्री दुधाचा पेला पिणं म्हणजे माझं आव्हान करणं आहे. त्या क्षणी पृथ्वीवर त्या नियमाची अंमलबजावणी झाली आणि त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी आश्विन पौर्णिमेला लोक चंद्रप्रकाशात दूध पितात, लक्ष्मीपूजन करतात आणि रात्रभर आनंद, संगीत आणि भक्तीमध्ये वेळ घालवतात. पण या परंपरेमागे अजून एक अद्भुत सत्य होतं, जे फार थोड्यांना माहीत आहे. त्या रात्री जेव्हा चंद्राच्या किरणांचा परावर्तित प्रकाश पेल्यातल्या दुधावर पडतो, तेव्हा त्या दुधामध्ये चंद्रातील शीतल ऊर्जा मिसळते. ती ऊर्जा शरीर आणि मन शुद्ध करते, विचार स्वच्छ करते आणि लक्ष्मी देवीच्या कृपेला आकर्षित करते. म्हणून या रात्रीचं दूध अमृततुल्य मानलं गेलं. त्या रात्रीपासून आजवर जोही भक्त कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मनापासून देवी लक्ष्मीचं स्मरण करतो, घरात जागरण ठेवतो आणि त्या चंद्रप्रकाशात दूध पितो, त्याचं जीवन सुख, शांतता आणि समाधानाने भरून जातं. काळ बदलला, राजे गेले, साम्राज्य लोपली, पण लक्ष्मी देवीचा हा आशीर्वाद कधीच संपला नाही. आजही जेव्हा शरद ऋतूच्या त्या शीतल रात्री चंद्र उगवतो आणि त्याचा प्रकाश दुधाच्या पेल्यावर पडतो, तेव्हा जणू त्या देवीचा नाद पुन्हा ऐकू येतो. को जागरती म्हणजेच कोण जागा आहे, आणि जो त्या क्षणी मनोभावे म्हणतो, मी जागी आहे माते, मी जागा आहे माते, त्याच्यावर लक्ष्मी देवीचं अमर प्रेम आणि आशीर्वाद वर्षा होतो. अशा रीतीने कोजागिरी पौर्णिमेची ही कथा पूर्ण होते. ही फक्त श्रीमंतीची नाही, तर शुद्धतेची, प्रेमाची आणि जागरूकतेची कथा आहे. कारण लक्ष्मी त्या घरातच वास करते जिथे प्रेम आहे, भक्ती आहे आणि समाधान आहे. तर भक्त हो, ही होती कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्रीची अद्भुत कथा, जिथे चंद्रप्रकाशात देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरतात आणि को जागरती असा प्रश्न विचारतात. जो उत्तर देतो, मी जागा आहे माते, त्याचं आयुष्य सुख, समाधान आणि संपत्तीने उजळतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कारण देवकथांचं सुख शेअर केल्यानेच वाढतं. आणि हो, आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या दिव्य परिवाराचा एक भाग व्हा. तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणारे पवित्र व्हिडिओ, प्रेरणादायी कथा आणि चमत्कारिक अनुभव सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी परमेश्वराकडे प्रार्थना करते, आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत, त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये आणि सदैव भगवान व माता लक्ष्मीचं संरक्षण त्यांच्या जीवनावर राहो. भेटूया पुढच्या नवीन व भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या, भक्तिभावाने जगा आणि जय माता लक्ष्मी असा जप मनात ठेवा. श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.